बातमी मोठी आहे। फॉरेन्सिक टीम रोहित शेट्टींच्या घरी दाखल झाली आहे। गुन्हे शाखेचे डीसीपी विशाल ठाकूर घटनास्थळी दाखल झालेले आहेत। एक रिक्षावाला घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याची ही माहिती मिळते आणि पोलिसांकडून आता रिक्षावाल्याचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। काल रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला होता। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। कृष्णा, आपण बघतो या घटनेमध्ये एक रिक्षावाला त्या ठिकाणी खरं तर प्रत्यक्ष साक्षीदार असल्याची माहिती मिळते आहे। याच बातमी संदर्भातले नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? वर्षा मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडलेली होती आणि तेव्हापासून पोलिसांचं पथक रोहित शेट्टीच्या घराच्या बाहेर आसपास फिरत आहे, सीसीटीव्ही तपासत आहे आणि आता आपण पाहतो की पोलिसांचा एक मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे। आताच काही वेळापूर्वी फॉरेन्सिक युनिट या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि जिथे बाल्कनीमध्ये गोळीबार झालेला होता किंवा जिथे गोळी लागलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तपासणी केलेली आहे आणि पुरावे जमा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। रात्री आरोपी हा एकटाच आलेला होता आणि त्यांना एका रिक्षावाल्याशी त्यानं संभाषण केलेलं होतं। कल्याणला येणार का अशा पद्धतीची विचारणा त्यानं रिक्षावाल्याला केलेली होती, मात्र त्यानंतर त्या रिक्षावाल्याने त्याला जवळच्या स्थानकाला सोडतो असं सांगितलेलं होतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या त्या रिक्षावाल्याची सुद्धा चौकशी पोलिसांकडे केली जाते आहे। गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं यावरती काम करत आहेत। एकूण 12 पथकं सध्या तपासामध्ये सहभागी झालेले आहेत आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी सुद्धा सध्या घटनास्थळावरती पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। डीसीपी विशाल ठाकूर या सगळ्या तपासाचं मॉनिटरिंग करतायत आणि फॉरेन्सिक टीम आपण पाहतो की या शेट्टी टॉवरच्या आसपास जिथे सीसीटीव्ही आहेत किंवा जे पुरावे जमा करता येतील ते सगळे तपासण्याचे काम सध्या फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून केले जात आहेत। बारीक टीम कृष्णा, या तपासावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।